हाय, नमस्कार सगळ्यांना. आज आपण मेथीच्या भाजीची रेसिपी करणार आहेत माझ्या पद्धतीने. प्रत्येक भाजी करण्याची पद्धत वेगळी असते. माझी पद्धत सांगते. आता मी टोमॅटो घेतलाय, मिरची घेतली बारीक करून, आणि ह्याच्यात डाळ आहे मुगाची, ती भिजत घातली. तर ती शिजण्यासाठी, मग शिजणार नाही ना भिजत नाही घातली. आणि मेथीच्या भाजीला पाणी बिनी काय वापरायचं नाही म्हणून. चला तर मग तर गॅस चालू केला, त्याच्यावर कढई मांडली आहे. कढई गरम होते. आता कढई गरम झाली, त्याच्यात तेल टाकते मी. छोटी पळी आहे ना, म्हणून जास्त थोडंसं टाकावं लागतंय. तेल गरम होते. ह्याच्यात आता मोहरी टाकली. मोहरी तडकली चांगली. आता ह्याच्यात हिरवी मिरची टाकते अगोदर. मोहरी जास्त चांगली ही झाली, तळून घेतली. कच्च्या मिरच्या काढल्या होत्या ना, म्हणून मग तेलात टाकलं ना, त्याचं तिखट पण जरा कमी होते. लहान मुलं पण खाऊ शकतात. भाजी तर धुवून घेतली. आता टोमॅटो पण धुवून घेतलाय, तो टाकते ह्याच्यात. टोमॅटो चांगला तेलात परतून घेतली. चांगला परतून टोमॅटो घेतलाय, म्हणजे ते जरा आंबटपणा पण त्यात उतरतोय परतल्यावर. चांगला छान लागतं. आता ही धुवून घेतलेली भाजी ह्याच्यात टाकते. तर पाणी नाही टाकायचं, तर टाकते. पाणी टाकल्यावर सुकी होणार नाही. एवढंसं पाणी निघाले. तर आपण जर डायरेक्ट पाण्यातून टाकलं तर पाणी राहणार त्याच्यात, तुला लगेच पाणी सुटणार. ती चांगली मिक्स करून घेतली. त्याला पूर्ण तेलात अशी परतून. आता ह्याच्यात मी ही भिजत घातलेली डाळ टाकते. मुगाची डाळ भिजत घातली. तुम्ही कुठली पण डाळ टाकू शकता आपल्या आवडीनुसार. आणि सगळ्यात सोपी म्हणजे मेथीची भाजी, आणि सगळ्याच्या आवडीची पण आहे. चांगली पण आहे शरीराला मेथीची भाजी खाणं.
काही डाळ टाकली ह्याला गरज नाही, ह्याच्यातच शिजून जाणार आहे. ह्याला पाणी देण्याची काही गरज नाही, आता भिजत घातली म्हणून. आता ह्याच्यात आपण मीठ टाकून घेऊया. आणि शेंगदाण्याचं कूट एक टाकायचं ह्याच्यात, चव येते जरा. झटपट होणारी भाजी मेथी पटकन होती. गॅस आता जरा कमी करूया. सुंदर कलर आलाय बघा. झाली आता 5 मिनिटात शिजते. खाली असंच ठेवायचं, झाकलं तर मग ह्याला पाणी सुटणार. कमी